हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। जरांगेंकडून चलो मुंबईचा नारा। 20 जानेवारीपासून मुंबईमध्ये आझाद मैदान आणि शिवाजी पार्कमध्ये आमरण उपोषण। आरक्षण मिळेपर्यंत माघार नाही, जरांगेंची घोषणा। 3 कोटींहून अधिक मराठे मुंबईमध्ये येणार, व्यवस्था करा, आता आम्ही घरी बसणार नाही, जरांगेंचा बीडच्या सभेतून एल्गार। मराठ्यांना संपवण्याचा प्रयत्न होतोय, तसं झालं तर सरकारला जड जाईल, जरांगे पाटलांचा सरकारला इशारा। आरक्षण मिळू द्या, कचकाच दाखवतो, जरांगेंचा भुजबळांना इशारा। तर मी कोणाच्या कोल्हेकुळी आणि दादागिरीला घाबरत नाही, भुजबळांचा पलटवार। येवल्याच्या येडपटानं स्वतःचं पाहुण्याचं हॉटेल जाळलं, आमच्यावर खोटा डाग लावला, जरांगेंचा हल्लाबोल। तर क्षीरसागर यांचं घरही मीच जाळलं का, छगन भुजबळांचा सवाल। मराठा आरक्षणाची क्युरेटिव्ह पिटिशन सुप्रीम कोर्टानं स्वीकारली। 24 जानेवारीला क्युरेटिव्ह पिटिशनवर सुनावणी, याचिकाकर्ते विनोद पाटील यांचा दावा। क्युरेटिव्ह पिटिशन सुप्रीम कोर्टानं स्वीकारलं, हा मोठा दिलासा, मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्यावं, मंत्री छगन भुजबळांची प्रतिक्रिया। सुप्रीम कोर्टात अभ्यास करून कागदपत्र ठेवणार, क्युरेटिव्ह पिटिशन ऐकल्यावर 100% आरक्षण मिळणार, गिरीश महाजनांची प्रतिक्रिया। सरकारचे पूर्ण प्रयत्न सुरू, जरांगेंवर मुंबईत येण्याची वेळ येणार नाही, जरांगेंच्या घोषणेनंतर प्रसाद लाड यांचं वक्तव्य। सगळ्या चोऱ्यांना प्रमाणपत्र देणार नाही, सरकारकडून स्पष्ट, सरकार झुकायला तयार नाही आणि जरांगेही ठाम, आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेत, ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांची प्रतिक्रिया। सगळी चोऱ्यांची व्याख्या करणं महत्वाचं, पण व्याख्या चुकीची केली तर अंगलट येऊ शकते, बच्चू कडू यांचं विधान। कुणी काहीही मागणी केली तरी सरकारला कायद्याच्या चौकटीतच काम करावं लागतं, टिकाऊ आरक्षण देण्याचा सरकारचा प्रयत्न सुरू, अजित पवारांची प्रतिक्रिया। जरांगेंच्या अल्टिमेटमच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात आजपासून जमावबंदी, 5हून अधिक लोकांना एकत्र यायला बंदी। नियमाचा भंग केल्यामुळे खासदारांचं निलंबन, अजित पवारांचं परखड भाष्य। तर आम्ही असा काय गुन्हा केला की आमचं निलंबन केलं, सुप्रिया सुळेंचा सवाल। आम्हीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, आम्ही म्हणतो तेच खरं, बैठकीवरच्या प्रश्नावर अजित पवार गट म्हटल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दावा। बारामतीसाठी योग्य उमेदवार देणार, बारामतीमधून लढण्यावर अजित पवारांकडून भूमिका स्पष्ट। तर बारामती संदर्भात मायबाप जनता ठरवेल, सुळेंची प्रतिक्रिया। तुरुंगवास पत्करावा लागला तरी चालेल, पण मी नीलम गोरेंची माफी मागणार नाही, हक्कभंग प्रकरणी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारींचं गोरेंना संस्कृतमधून पत्र। अशोक चव्हाण भाजपमध्ये यायला इच्छुक, बावनकुळे यांनी सांगितलंय, भाजपचे खासदार प्रतापराव चिखलीकर यांचा दावा। अटकेनंतर सुनील केदार यांच्यावर उच्च रक्तदाबामुळे आयसीयूमध्ये उपचार सुरू, अद्याप कारागृहात रवानगी नाही। नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी सुनील केदार यांना 5 वर्षांचा सश्रम तुरुंगवास। राज्यात गेल्या 4 आठवड्यात कोरोना रुग्णसंख्येत चौपट वाढ, महिन्याभरात 102 रुग्णांची नोंद, राज्यात कोरोनाची सक्रिय रुग्णांची संख्या 53 वर। महिन्याभरात जगामध्ये कोरोनाचे 8.5 लाख रुग्ण, गेल्या महिन्यामध्ये सर्वाधिक कोरोना रुग्णांमध्ये वाढ, WHOची माहिती। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।